साताऱ्यातून एक राजकीय मोठी बातमी। राष्ट्रवादीचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी साताऱ्यामध्ये भाजपच्या नेत्याच्या घरी जाऊन भेट घेतली। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। जयंत पाटील यांनी भाजपचे नेते मदन भोसले यांच्या निवासस्थानी ते पोहोचलेले होते आणि दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याची माहिती मिळते। मदन भोसले साताऱ्यातील वाई मतदारसंघातील भाजपचे नेते आहेत। मदन भोसले यांच्या निवासस्थानी या दोघांमध्ये आता भेट झाल्याने आणि तासभर चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले। जयंत पाटील आणि मदन भोसले यांच्या या भेटीकडे आता आगामी काळातलं राजकारण जे आहे ते कदाचित वळू शकतं। नवी समीकरणं या ठिकाणी निर्माण होऊ शकतात। चलू असं प्रत्येक भाजप नेत्यांच्या बरोबर तुमच्या गाठीभेटी सुरू आहेत सध्या? सगळे मित्र आहेत माझे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। राहुल तपासे आपल्या सोबत आहेत। राहुल, खरं तर दोन नेत्यांची भेट आणि त्यानंतर तुम्ही जयंतरावांना ज्या वेळेला विचारलेलं होतं त्यावेळेला त्यांनी नेहमीप्रमाणे मिश्किल हास्य केलं, त्यामुळे अर्थात जयंत पाटलांच्या या हास्याचा अर्थ आणि या भेटीचा अन्वय अर्थ कसा काढायचा? दीपक, निश्चितच याचा जो अर्थ आहे तो एक वेगळ्या पद्धतीचा निघताना पाहायला मिळणार आहे। कारण वाई लोकसभा मतदारसंघामध्ये हे दोनच दिग्गज नेते सध्या आता प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात। येत्या विधानसभेच्या मध्ये या दोघांमध्ये लढत असेल असं एकंदरीत चित्र असताना आता जी काही मदन भोसले यांची राष्ट्रवादीचे जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष जे आहेत त्यांनी सकाळ सकाळी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतलेली आहे। कमराबंद चर्चा झालेली आहे। जवळपास 1 तासापेक्षा जास्त वेळ ही यांची भेट झालेली आहे। या भेटीमध्ये या मतदारसंघाचं राजकीय गणित, राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही। सध्या आता काही दिवसांपासून मदन भोसले हे नेमकं काय करणार अशी चर्चा साताऱ्यात सुरू असताना, वाई मतदारसंघामध्ये सुरू असताना आता ही झालेली भेट निश्चितच सर्वांच्या भुवया उंचवणारी आहे। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगावं लागेल की आता जयंत पाटील यांनी जी काही आता भेट घेतलेली आहे याच्यामध्ये त्यांना राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांच्या गटामध्ये येण्यासाठी त्यांना ऑफर दिली असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि याच अनुषंगानं ही भेट झाल्याची एकंदरीत सध्या आता चर्चा सुरू झालेली आहे। मात्र या भेटीनंतर जर का मदन भोसले हे त्यामुळे आगामी काळामध्ये काय नेमकी वाई मतदारसंघात समीकरण निर्माण होतात पाहणं महत्त्वाचं असेल। राहुल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।